First of all, I welcome you all in the online lecture series of architectural planning and design of building. As far as the syllabus is concerned, we have reached up to the unit number 6, the last topic of this unit. So today we'll discuss some remaining points. Uh, we have started the functional requirement of different type of public buildings, and in that we have seen the post office building, and I think we have gone through the school building or the college building. So remaining 2 points, that is planning of hostel building and the planning of hospital building, that we are going to see. And apart from this, we will again discuss some other types of public buildings and the functional requirement of that buildings. Okay. So we'll go with the planning of hostel building. Covered. Okay. So if we want to plan a hostel building, जसं आपण पाहिलं की पोस्ट ऑफिस बिल्डिंग असेल तर आपल्याला सगळ्यात आधी त्याच्यामध्ये काय काय युनिट्स येतात त्याची आपल्याला लिस्ट करायला लागेल. इन द सेम मॅनर, in case of hostel building also, we have to list out the various units which are there in the hostel building. So as far as the hostel building is concerned, त्यामध्ये कोणते कोणते युनिट्स येतात, तर एक तर एंट्रन्स आणि सर्क्युलेशन स्पेस विच इज व्हेरी कॉमन टू द ऑल द टाइप्स ऑफ पब्लिक बिल्डिंग. देन रूम्स. आता हॉस्टेलचा विचार केला तर त्याच्यामध्ये सिंगल रूम्स असतात, काही डबल रूम्स असतात, एका एका रूम मध्ये 3 किंवा 4 मुले सुद्धा असतात. तर जे हॉस्टेल मध्ये राहतात त्यांना त्याबद्दल माहिती आहे जास्त. रिक्रिएशनल हॉल सुद्धा असतो, म्हणजे टीव्ही किंवा एंटरटेनमेंट रूम एक हॉस्टेलमध्ये प्रोव्हाइड करायला पाहिजे. आफ्टर दॅट अ डायनिंग हॉल और अ मेस विल बी देअर, kitchen and pantry will be there, and parking space and sanitary block requirements. So these are the some structural units which are to be added at the time of planning of hostel building. आधी आपण त्याची लिस्ट करून घ्यायची आहे. आफ्टर दॅट आता याचा जो एरिया आहे, मिनिमम एरिया तो किती ठेवायला पाहिजे, तर एंट्रन्सचा जर आपण विचार केला हॉस्टेलचा, तर मिनिमम 3 मीटर वाईड एंट्रन्स शुड बी देअर. त्याचबरोबर जर रूम ज्या असतात सिंगल सीटेड रूम, म्हणजे एकच माणूस जर एका रूम मध्ये एकच स्टुडंट जर राहणार असेल तर त्याच्यासाठीचा एरिया हा 9.3 स्क्वेअर मीटर पर हेड इतकं ठेवायचं. त्या रूमची साईज तेवढी ठेवायची. तीच जर 2 लोकांसाठी रूम असेल तर 7.5 स्क्वेअर मीटर पर हेड, म्हणजेच एका रूमची साईज किती झाली, 7.5 into 2 इतकी त्या रूमची साईज झाली, एवढा एरिया झाला. सॉरी. ओके. त्याच्यानंतर सर्क्युलेशन स्पेस हॉस्टेलमध्ये जी लागणार आहे की आपल्याला कमीत कमी 9 स्क्वेअर मीटर इतका एरिया हा सर्क्युलेशन स्पेस एवढा ठेवायचा आहे. ओके. आफ्टर दॅट द रिक्रिएशनल हॉल, the minimum area requirement for the recreational hall will be 2 to 3 square meter per head. Then dining hall or mess will be of size 3 to 4 square meter per head, and the kitchen will be of size 2.75 by 3 meter. पार्किंग स्पेस साठीच तिथं मुद्दाम काही एरिया रिक्वायरमेंट दिलेली नाहीये. त्याचं कारण असं आहे की हॉस्टेल बिल्डिंग मध्ये किती लोकांच्या किती ऑक्युपंट साठी आपण हॉस्टेल डिझाईन करतो आहे त्याच्यावरती डिपेंड करते की तिथं पार्किंग स्पेस किती लागणार आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्या कॉलेजमध्ये जे बॉईज हॉस्टेल आहे त्याची कॅपॅसिटी 50 स्टुडंट्स एवढी आहे. 50 स्टुडंट्स असतील तर त्यापैकी समजा 25 लोकांकडे बाईक्स असतील तर तेवढीच पार्किंग स्पेस आपल्याला तिथे प्रोव्हाइड करण्याची गरज आहे. म्हणजेच इट इज टोटली डिपेंड ऑन द नंबर ऑफ occupants or number of students who are going to live in that hostel building. Okay. तर त्या अनुषंगाने आपण पार्किंगची स्पेस किती प्रोव्हाइड करायची आहे ते आपण करू शकतो. Now requirement for the sanitary block for a hostel building. Water closet 1 per 10 occupants for male students or boys, and for girls 1 water closet for 8 students. Similarly, bathrooms 1 per 10 occupants, and for female it is same 1 per 10 occupants. Urinals in case of boys it is 1 per 25 boys, and wash basin दोन्ही साठी पण मेल आणि फिमेल साठी 10 स्टुडंट्सच्या मागे एक वॉश बेसिन अशी त्याची संख्या ठरवायची आहे. म्हणजे जर आपल्याकडे 50 मुलांचं हॉस्टेल आहे आपल्या इकडे आहे तर 10 साठी एक तर 50 साठी 5 वॉश बेसिन्स कमीत कमी आपल्याकडे असले पाहिजेत. त्याच्यानंतर युरिनल्स कमीत कमी 2 असले पाहिजेत.
बाथरूम कमीत कमी 5 बाथरूम असले पाहिजेत आणि वॉटर क्लोसेट म्हणजे टॉयलेट सुद्धा 5 असले पाहिजेत. तर असं हे जे सॅनिटरी ब्लॉकची रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये ठरवायची आहे. Now this is the plan of or line plan of the typical hostel building. There are rooms of size 3 by 4, 3 by 4. Some rooms are of size 4 by 3. You can change the dimensions of the room or sizes of the room as per your convenience and the space requirements. आपण आपल्या हिशोबाने या कमी जास्त करू शकतो साईज, किंवा आपण त्याची लोकेशन सुद्धा बदलू शकतो. पण एक टिपिकल आपण जर असं लाईन प्लॅन बघितला तर त्यामध्ये एक बाथरूम टॉयलेटचा स्पेस असेल, एक कॉमन रूम म्हणजेच जे रिक्रिएशन रूम आपण त्याला म्हणू किंवा एंटरटेनमेंट रूम म्हणू. समजा आता सुट्ट्या असतील किंवा काही मुलं घरी नसतील जाणार दिवाळीच्या सुट्ट्यात किंवा त्यावेळेला त्यांना कुठेतरी एंटरटेनमेंट मध्ये टीव्ही रूम, क्रिकेटची मॅच असेल तर एकत्र बघून मॅच बघणार किंवा काय, तर किंवा इंडोर गेम्स त्याच्यामध्ये खेळता येतील त्यांना. अशा प्रकारे कॉमन रूमची पण सोय करायला पाहिजे. त्याचबरोबर एक किचन आणि मेसचं पण तिथे जागा दिलेली आहे. इट इज ऑफ साईज 5 by 7. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यामध्ये आहे ते म्हणजे वॉर्डन्स रूम, रेक्टर किंवा वॉर्डन रूम. तर रेक्टर आणि वॉर्डनची जी रूम आहे तर ती शक्यतो एंट्रन्सच्या जवळच असणं अपेक्षित आहे. काय होईल जर का ही रेक्टर किंवा वॉर्डनची रूम मी कॉमन रूमच्या जागी टाकली आणि कॉमन रूम एंट्रन्सला टाकली तर काय होईल? हॉस्टेलमध्ये जे राहत नाहीत ते लोक सुद्धा हॉस्टेलमध्ये येतील आणि कॉमन रूम मध्ये किंवा एंटरटेनमेंट रूम मध्ये येऊन जातील. मस्तपैकी काय जे काही फॅसिलिटी ज्या हॉस्टेल मधल्या मुलांसाठी आहेत त्याचा लाभ घेतील आणि तिथून निघून पण जातील. आणि ती वॉर्डनला आणि रेक्टरला कळणार सुद्धा नाही. त्यामुळेच वॉर्डन किंवा रेक्टरची जी रूम आहे, रेक्टरची रूम, इट शुड बी नियर टू द एंट्रन्स ऑफ द बिल्डिंग. आणि त्याच्यामुळे त्यांना त्याच्यावरती वॉच किंवा कंट्रोल सुद्धा ठेवता येतो ऑन द रेस्ट्रिक्शन्स ऑन द एंट्री ऑफ स्ट्रेंजर्स. त्याचबरोबर बघा दोन्ही ठिकाणी पण आपल्याला स्टेअरकेसेस दिसत आहेत. स्टेअरकेसची जी विड्थ आहे ती बघा किती ठेवलेली आहे. 4 मीटर त्याची विड्थ ठेवलेली आहे. 1 मीटरचा पॅसेज त्याच्यामध्ये सर्क्युलेशन स्पेस साठी आपण ठेवलेला आहे. आणि दोन्ही पण स्टेअरकेस समोरासमोर ठेवलेले आहेत आणि अगदी जवळ म्हणजे रिचेबल पॉइंटला ठेवलेले आहेत. असं नाही आहे की कुठेतरी एकदम कोपऱ्यामध्ये स्टेअरकेस आहे. तर आपण नेहमी पाहत आलो की स्टेअरकेस अशा ठिकाणी पाहिजे ज्या कुठल्याही पॉइंट पासून लवकर रिचेबल असतील, लोकांना सापडायची गरज पडणार नाही स्टेअरकेस. तर अशा ठिकाणी आपण स्टेअरकेस तिथे प्रोव्हाइड केलेला आहे. So this is the line plan of a typical line plan of a hostel. ज्या लोकांचं टर्म वर्क मध्ये ज्यांनी हॉस्टेल बिल्डिंग घेतलेली असेल त्यांनी विशेष करून याच्यामध्ये लक्ष द्यायचं आहे की आधी लिस्ट आउट करायचे कुठले कुठले पॉइंट्स त्याच्यामध्ये असतात आणि मग त्याचं लोकेशन कुठे असले पाहिजे. ओके, दिस इज अबाउट द हॉस्टेल बिल्डिंग. नाव विल सी द प्लॅनिंग ऑफ अ हॉस्पिटल बिल्डिंग. ओके, अगेन in the same manner we have to list out the various units which are there in the hospital building. हॉस्पिटल मध्ये एंट्रन्स आणि वेटिंग स्पेस असेल, डॉक्टर्स रूम असतील, ऑपरेशन थिएटर विल बी देअर, इमर्जन्सी रूम विल बी देअर, सॅनिटरी ब्लॉक्स, ओपीडी दॅट इज आउटडोर पेशंट डिपार्टमेंट, आयपीडी, देन आयसीयूज, एनआयसीयूज, मेडिकल स्टोअर. आफ्टर दॅट त्याच्यामध्ये समजा डॉक्टरचं वेगवेगळे स्पेशलायझेशन असेल, जर ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असेल तर त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स उपलब्ध असतात. जसं की कार्डियक स्पेशलिस्ट किंवा मग ENT स्पेशलिस्ट, कान नाक घसा तज्ञ, असे वेगवेगळ्या टाईपचे जे डॉक्टर्स असतील त्यांचे रूम, त्यांचे केबिन तिथे असतील आणि त्यांचे ओपीडीज असतील. त्याच्याबरोबरच त्याच्या बाहेर वेटिंग स्पेस सुद्धा आपण सफिशियंट प्रोव्हाइड करणं आवश्यक आहे. ओके, तर आधी आपण त्याची लिस्ट आउट करून घ्यायची. आता हॉस्पिटलमध्ये हे जे 7 पॉईंट दाखवलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त तिथे अजून नंबर ऑफ पॉईंट तुम्ही ऍड करू शकता. जसं की उदाहरणार्थ एक्सरे रूम, त्याच्यानंतर लॅबोरेटरीज, ब्लड सॅम्पल, युरिन सॅम्पल टेस्ट करण्याची त्यांची लॅब असते ती लॅब, किंवा अजून काही पण तुम्हाला जे हॉस्पिटलमध्ये इतर जे काही गोष्टी माहिती असतील ते सगळ्या याच्यामध्ये ऍड करणं गरजेचं आहे. आता इथे जागेचं थोडंसं लिमिटेशन असल्यामुळे सगळं याच्यामध्ये ऍड केलेलं नाहीये, पण तुम्ही तुमचं जर हॉस्पिटल तुम्ही प्लॅन करत असाल त्याच्यामध्ये तुम्ही अजून सगळे युनिट्स ऍड करणं अपेक्षित आहे. मग आता बघा काही वेळेला एक्झाम मध्ये असा प्रश्न विचारला जातो की ड्रॉ अ लाईन प्लॅन फॉर अ हॉस्पिटल ऑर, किंवा मग असा प्रश्न विचारला जातो की ड्रॉ अ लाईन प्लॅन फॉर अ प्रायमरी हेल्थ केअर सेंटर. आता PHC प्रायमरी हेल्थ केअर सेंटर आणि हॉस्पिटल याच्यामध्ये फरक आहे, हे लक्षात घ्या. प्रायमरी हेल्थ केअर सेंटर मध्ये म्हणजे गव्हर्नमेंटनी ज्या सगळ्या छोट्या छोट्या शहरांमध्ये, छोट्या छोट्या तालुक्यांमध्ये एक प्राथमिक आरोग्य केंद्र नावाची गोष्ट असते बघा.
जे लोक गावाकडे राहतात त्यांना माहित असेल. आणि तिथे फार विशेष काही सुविधा नसतात, पण थोडं काही जर झालं माणसाला, म्हणजे ज्या काही मेडिकल छोट्या मोठ्या गोष्टी ज्या तिथं आवश्यक असतात तेवढ्याच तिथे प्रोव्हाइड केल्या असतात. त्याच्या व्यतिरिक्त जर समजा हार्ट अटॅक आला तर तिथं पीएचसी मध्ये जाऊन काय उपयोग नाही. त्यावेळेला आपल्याला मल्टी स्पेशालिटी किंवा तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये दाखवणं गरजेचं आहे. मग आपल्याला प्रश्न कसा विचारलेला आहे, इफ दे आर आस्किंग अस टू ड्रॉ द लाईन प्लॅन ऑफ अ प्रायमरी हेल्थ केअर सेंटर, मग प्रायमरी हेल्थ केअर सेंटर मध्ये तेवढेच युनिट पाहिजे छोटे छोटे. तिथं तुम्ही ऑपरेशन थिएटर आणि इमर्जन्सी आणि ते सगळं दाखवून तिथं काहीच उपयोग नाही. त्यामुळे आधी प्रश्न आपण वाचायचा की आपल्याला काय विचारलेलं आहे, हॉस्पिटल आणि प्रायमरी हेल्थ केअर सेंटर मध्ये काय फरक आहे, ते आपण बघायचंय. मग आता ही लिस्ट केल्यानंतर त्याच्यासाठी एरिया किती लागेल, तर त्याच्या मिनिमम एरिया रिक्वायरमेंट बघा. Entrance and waiting space should be of minimum size of 2 meter wide. Then doctor's room must be of at least 2.75 by 4 meter size. Operation theater will be of 3 by 4 meter. Emergency room will be of size 3 by 4 meter. Outdoor patient department, it is of size 3 by 4 meter. आणि मेडिकल स्टोअरचा कमीत कमी एरिया हा 15 स्क्वेअर मीटर इतका असला पाहिजे, म्हणजे साधारणपणे 150 स्क्वेअर फीट इतका त्याचा एरिया असला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे रूम्स असतील त्याचे पण साईज थोड्याफार प्रमाणात व्हॅरी होतील. विशेष काही त्याच्यामध्ये फार मोठं प्रोव्हाइड करायची गरज नाही. आता याच्या व्यतिरिक्त आणखीन काय काय असेल हॉस्पिटलमध्ये, तर जनरल वॉर्ड असतील, स्पेशल रूम्स असतील, सेमी स्पेशल रूम्स असतील. तर हे जनरल वॉर्ड वगैरे याचे पण साईजेस आपण त्या, आता जनरल वॉर्डची साईज समजा आपल्याला ठरवायची असेल तर ती कशावरती डिपेंड करेल, तर जनरल वॉर्डची साईज मध्ये हॉस्पिटल किती बेड्सचं आहे. आता आपण पाहतोय की कोरोना व्हायरससाठी मुंबईमध्ये एक हॉस्पिटल बांधतायत, 10 दिवसात ते हॉस्पिटल तयार होणार आहे गव्हर्नमेंटचं, आणि त्या हॉस्पिटलचं 1000 बेडसाठीचं ते हॉस्पिटल आहे. म्हणजेच हॉस्पिटलचं प्लॅन करताना आधी काय लक्षात घ्यायला लागेल की ते किती बेड साईजचं आहे. जसं आपल्याला जर एखादी स्कूल बिल्डिंग किंवा कॉलेज बिल्डिंग जर आपल्याला डिझाईन करायची असेल तर आपण ती कशावरती डिझाईन करतो, नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहे. हॉस्टेल डिझाईन करायचं असेल तर नंबर ऑफ ऑक्युपंट्स किंवा हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी किती आहेत, त्यांची बेड साईज काय, याच्यावरती डिपेंड करतं की हॉस्टेलच्या रूमची साईज काय. तसंच हॉस्पिटलमध्ये जनरल वॉर्डमध्ये किती बेडचं हॉस्पिटल आहे त्याच्यावरती डिपेंड करेल की ते जनरल वॉर्डची साईज किती आहे, स्पेशल रूम किती असतील, सेमी स्पेशल रूम किती असतील, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यात. नाव ऍज फार ऍज द रिक्वायरमेंट ऑफ सॅनिटरी ब्लॉक इज कन्सर्न, वॉटर क्लोसेट्स जे आहेत म्हणजेच टॉयलेट, ते 100 लोकांमध्ये एक इतकी त्याची साईज ठेवायची आहे. कारण का हॉस्पिटल ही पब्लिक बिल्डिंग आहे, त्यामुळे याचे जे रिक्वायरमेंट्स आहेत ते वेगळे आहेत वॉटर क्लोसेटचे, लक्षात घ्यायचे. पर 100 मेल occupants or a patient there will be 1 water closet to be provided, and similarly for female 2 for every 100 female. urinal 50 लोकांसाठी एक युरिनल, म्हणजे जर 1000 लोकांचं हॉस्पिटल असेल तर बघा किती युरिनल, साधारणपणे 20 युरिनल तिथे प्रोव्हाइड करणं आवश्यक आहे. वॉश बेसिन 100 लोकांसाठी एक वॉश बेसिन, फिमेल साठी सुद्धा 100 लोकांसाठी एक वॉश बेसिन. अशा प्रमाणामध्ये आपण वॉटर क्लोसेट आणि युरिनल किंवा वॉश बेसिन हे प्रोव्हाइड करणं आवश्यक आहे किंवा अपेक्षित आहे. दिस इज द टिपिकल प्लॅन ऑफ हॉस्पिटल बिल्डिंग. आता बघा हॉस्पिटल बिल्डिंग मध्ये एंट्रन्सच्या बाजूला राईट हँड साईडला ओपीडी आहे. ओपीडी म्हणजेच आउटडोर पेशंट डिपार्टमेंट. एखाद्याला सर्दी खोकला झालाय, ताप झालेला आहे, त्याला डायरेक्ट ऍडमिट न करून घेता जवळच्या जवळ ओपीडी असावी. ओपीडी जर तिथे टॉयलेट ब्लॉकच्या कोपऱ्यामध्ये टाकली असती लेफ्ट हँड साईडला टॉपला, तर काय झालं असतं, सर्दी झालेला माणूस पण तिकडे सगळं फिरून आला असतं तिथपर्यंत आणि विनाकारण गर्दी झाली असती पॅसेजेस मध्ये. म्हणून ओपीडी कुठे असली पाहिजे, तर ती एंट्रन्सच्या अगदी जवळ असली पाहिजे. त्याचबरोबर मेडिकल स्टोअर सुद्धा एंट्रन्सच्या एकदम जवळ असलं पाहिजे किंवा बाहेरच्या बाहेर लोकांना औषधं गोळ्या घेऊन लगेच जाता आलं पाहिजे. त्यांना परत त्यासाठी पुन्हा आतमध्ये फिरण्याची गरज पडतं कामा नये. त्यामुळे मेडिकल स्टोअर, ओपीडी या सगळ्या गोष्टी याच्या एंट्रन्सच्या अगदी जवळ ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर बघा आपण एंट्रन्सच्या अगदी लेफ्ट हँड साईडला इमिजिएट लेफ्ट साईडला इमर्जन्सी रूम तुम्हाला दिसते आहे. इमर्जन्सी रूम म्हणजे एखादा पेशंट अत्यवस्थ अवस्थेत आहे, एकदम खूप सिरियस आहे, सिरियस झालाय तर त्याला त्याच्याकडे वेळ कमी असतो. समजा त्याला हार्ट स्ट्रोक आलेला आहे, हार्ट स्ट्रोक आलाय तर त्याला पटकन लवकर ऍडमिट करणं, जेवढं तुम्ही लवकर करताल तेवढं त्याचा प्राण वाचू शकतो. त्यामुळे इमर्जन्सी रूम ही एकदम एंट्रन्सच्या लगेच असली पाहिजे. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तुम्ही जा, इमर्जन्सी रूम तुम्हाला एंट्रन्सच्या बाजूलाच सापडेल. इमर्जन्सी रूम जर मी तिकडे कोपऱ्यामध्ये टाकली स्पेशल रूमची तिकडे, आणि तोपर्यंत त्या प्रवासात जर का त्याचा मृत्यू झाला त्या पेशंटचा,
तर त्याचा काहीच उपयोग नाही. आपण इतकं प्लॅनिंग करून त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी या एंट्रन्सच्या जेवढं शक्य होईल तेवढ्या जवळ असल्या पाहिजे. आता बघा त्याच्या समोर गेल्याच रिसेप्शन काउंटर आहे. रिसेप्शन काउंटर किंवा बिलिंग काउंटर सुद्धा असतो हॉस्पिटलमध्ये. ते शक्यतो ग्राउंड फ्लोअरला असतं आणि जेणेकरून लोकांना काही हेल्प लागली किंवा नर्सला बोलवायचंय, डॉक्टरला बोलवायचंय, तर तो एरिया सुद्धा शक्यतो मधल्या पॅसेजमध्ये तो असणं गरजेचं आहे. तर रिसेप्शन काउंटर किंवा ओपीडीच्या पाठीमागच्या बाजूला डॉक्टर्स रूम दिसत आहेत तुम्हाला, नर्स रूम आणि वॉर्ड बॉय रूम दिसते. त्याच्या मागे एक डक्ट आहे आणि एक स्टेअरकेस प्रोव्हाइड केलेली आहे. आता ही स्टेअरकेस कोणत्या टाईपची आहे? तर ही डॉगलेग स्टेअरकेस नाही, ही ओपन लेवल स्टेअरकेस आहे. आणि आपण स्टेअरकेसच्या वेळेला पाहिलं होतं टाइप्स ऑफ स्टेअरकेस मध्ये की ओपन लेवल स्टेअरकेस आपण शक्यतो पब्लिक बिल्डिंगला वापरतो. पब्लिक बिल्डिंगला का वापरायची ओपन लेवल स्टेअरकेस? फॉर द बेटर व्हेंटिलेशन पर्पज. बेटर व्हेंटिलेशनसाठी ओपन लेवल स्टेअरकेस वापरली जाते आणि ती शक्यतो पब्लिक बिल्डिंगला आपण वापरतो. आता बघा ओपीडीच्या बरोबर पाठीमागच्या बाजूला डॉक्टर्स रूम आपल्याला दिसते. त्याचं कारण काय? समजा एखादा डॉक्टर कॉमन आहे की तो तिकडे जे हॉस्पिटलमध्ये पेशंट ऍडमिट आहेत तिथे पण तो काम पाहतोय स्पेशल रूम मध्ये, आणि ओपीडी मध्ये पण समजा काही पेशंट आलेले आहेत छोट्या मोठ्या कारणांसाठी, त्यांना पण त्याला चेक करायचं, तर त्याला दोन्हीकडून ऍक्सेस असलं पाहिजे. म्हणून ओपीडीच्या पाठीमागच्या बाजूला डॉक्टर्स रूम दिलेले आहे, जेणेकरून स्पेशल रूम मध्ये जर कोणाला गरज पडली डॉक्टरची तर ते पण त्याला कॉल करू शकतील. वेअर ॲज ओपीडी मध्ये सुद्धा डॉक्टरला लवकरात लवकर पोहोचता येईल अशा ठिकाणी डॉक्टर्स रूमचं लोकेशन ठरवलेलं आहे. त्यामुळे कुठलीही पब्लिक बिल्डिंग ही प्लॅन करत असताना रूम्सचं लोकेशन त्या रूमच्या यूज वरती डिपेंड करतं. ती रूम कशासाठी यूज होणार आहे त्याच्यावरती त्याचं लोकेशन खूप डिपेंड आहे. त्यालाच आपण ऍस्पेक्ट प्रॉस्पेक्ट वगैरे या सगळ्या गोष्टी प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग आहे ते आपण त्यालाच म्हणतोय. त्याच्यानंतर पाठीमागच्या बाजूला ऑपरेशन थिएटर्स आहेत. आता बघा ऑपरेशन थिएटर आणि स्पेशल रूम या सुद्धा जवळ जवळ आहेत किंवा रूम्स जवळ आहेत. काय कारण आहे? कारण ऑपरेशन थिएटर समजा मी इथे टाकलं मेडिकल स्टोअरच्या जागी, ऑपरेशन थिएटर मध्ये एखाद्याचं ऑपरेशन झालं, त्याला स्ट्रेचर मधून असं फिरत फिरत न्यायचं का अख्ख्या हॉस्पिटल मधून रूम पर्यंत? तर नाही. म्हणून रूम ही ऑपरेशन थिएटरच्या बाजूलाच असणं आवश्यक आहे. विनाकारण त्याला स्ट्रेचर वरून इकडे तिकडे गाडी जर काही लोक बिग बाजार मध्ये खेळतात नाही, अनेकदा आपण पाहत असाल तसं पण काही शक्यता होऊ नये म्हणून ऑपरेशन थिएटर आणि सेमी स्पेशल रूम किंवा स्पेशल रूम या बाजूबाजूला असणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर लेफ्ट हँड साईडला एक टॉयलेट ब्लॉक सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहे. आता त्याच्यामध्ये मुद्दाम सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत, युरिनल्स, वॉश बेसिन, ते तुम्हाला आता समजलं असेलच आतापर्यंत, कारण आपण 4-5 ही 5वी बिल्डिंग आहे की आपण पाहतोय. युरिनल्स आणि WC बाथ त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करणं आवश्यक आहे. तसंच ओपीडीच्या बाजूला सुद्धा एक टॉयलेट ब्लॉक आहे जो एक्सक्लुझिव्हली इट इज यूज फॉर द डॉक्टर्स ऑर द स्टाफ ऑफ द हॉस्पिटल. त्याचबरोबर मधल्या बाजूला पॅसेजच्या अगदी समोर एक जनरल वॉर्ड सुद्धा आहे. तर जनरल वॉर्ड हा बऱ्यापैकी मोठा आहे. तिथे मुद्दाम त्याची साईज लिहिलेली नाहीये, कारण मी आधी पण सांगितलं की त्याची साईज कशावरती डिपेंड करेल, की किती बेड्सचं हॉस्पिटल आहे त्याच्यावरती त्याची साईज डिपेंड करेल. काही लोक वेटिंग मध्ये आहेत आणि आपण अटेंडन्स घेऊ. अपेक्षा तांबे तुमचं माईक बंद करा. ओके. आता त्याच्यानंतर आणखीन एक टाईप आहे बिल्डिंगचा, ज्याचं नाव आहे बँक बिल्डिंग. काही लोकांनी टर्म वर्क मध्ये बँक बिल्डिंग सुद्धा घेतलेली आहे. आता बँकचा जर आपण विचार केला तर बँकेमध्ये आपण कशासाठी जातो ते गोष्टी सगळ्या आठवायच्या आहेत आणि मग आपल्या लक्षात येईल की तिथे काय काय गोष्टी असतात. एंट्रन्स वेटिंग स्पेस, काउंटर्स, मग त्याची हाईट आणि विड्थ आपल्याला स्पेसिफाय करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर वर्किंग स्पेस बिहाइंड द काउंटर्स, म्हणजे
बँकेमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्या त्या काउंटरच्या पाठीमागची जागा ही त्यांना वर्किंग स्पेससाठी किती लागणार आहे त्याचा एक आपण विचार केला पाहिजे. त्याचबरोबर बँकेमध्ये लॉकर्स असतात, ते लॉकर रूम, स्टाफ रूम, मॅनेजर केबिन किंवा कॅशियर्स केबिन, करन्सी रूम किंवा सेफ रूम ज्याच्यामध्ये कॅश सगळी त्याच्यामध्ये जमा केलेली असते, अशा सगळ्या गोष्टी. आता इथून चुकून हॉस्पिटल बिल्डिंग तसंच नाव राहिलेलं आहे, ते एडिट करायचं राहिलं तेवढं. ओके, मग आता एरिया रिक्वायरमेंट्स बघू आपण. बँक बिल्डिंग मध्ये एंट्रन्स आणि वेटिंग स्पेस जर आपण विचार केला तर मिनिमम 2 मीटर वाईड पॅसेज shall be provided at the entrance of the waiting space, and counters for the bank workers shall be provided with the height of 1.6 to 1.8 meters. Then 0.4 to 0.8 meter will be the width of the counter. आता ही काउंटरची हाईट आणि विड्थ ही कशी स्पेसिफाय केलेली आहे किंवा कशी ठरवलेली आहे, तर विड्थ 0.4 ते 0.8 म्हणजे साधारणपणे अर्धा मीटर विड्थ. अर्धा मीटर म्हणजेच 1.5 ते 2.25 फूट एवढं एवढी स्पेस ही असली पाहिजे. कारण काय, कुठला फॉर्म असतो बँकेमध्ये, आपण अकाउंट ओपनिंगचा समजा फॉर्म भरून दिलो तर त्या फॉर्मची जर हाईट आपण पाहिली तर साधारण एक तेवढी स्पेस प्लस आपल्याला थोडं रायटिंगसाठी थोडीशी जागा, असं एक विचार करून ती साईज ठरवलेली आहे. मग ही काही अशी मनाने ठरवलेली नाही कोणी पण 0.4 टू 0.8, तर त्या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला. तसंच हाईट, सर्वसाधारण माणसाची हाईट किती आहे, त्याच्या कमरेच्या पर्यंत तेवढी हाईट असली पाहिजे त्या काउंटरची, जेणेकरून त्याला व्यवस्थित काउंटरच्या मागे जो माणूस बसलाय त्याच्याशी कन्व्हर्सेशन नीट करता येईल, अशा हिशोबाने ती हाईट जी आहे ती स्पेसिफाय केलेली आहे. त्याचबरोबर वर्किंग स्पेस बिहाइंड द काउंटर, जसं आपण आता पाहिलं की बँकेच्या कर्मचाऱ्यांना मागची जी स्पेस आहे ती किती, तर 3 मीटर वाईड स्पेस शुड बी देअर. कॅशियर्स केबिन, आता कॅशियर केबिनची तुम्ही साईज लक्षात घ्या, 1.5 मीटर बाय 1.5 मीटर एवढी कमी साईज सांगितलेली आहे. याच्या मागचं काय कारण असेल बरं, 1.5 मीटर बाय 1.5 मीटर? त्याचं कारण असं आहे की कॅशियरच्या तिथं जी त्याची केबिन, अनेक बँकांमध्ये गेला असेल तर अतिशय छोटी केबिन असते कॅशियरची. का असते छोटी? समजा त्यांनी एकदम मोठी केबिन घेतली, तिथं त्याला डिस्टर्ब करायला खूप लोक येतील आणि तो ज्या वेळेला पैसे काउंट करतो आहे त्याच्यात त्याला खूप डिस्टर्बन्स होऊ शकतो. किंवा त्याच्या आजूबाजूला तिथं स्टोरिंगची स्पेस जर त्यांनी इतर आणखीन काही गोष्टी ठेवल्या, कारण का आपण जागा त्याला जास्त दिली आणि खूप काही गोष्टी जर त्यांनी त्याच्यामध्ये ठेवल्या तर काय होईल, पैसे इकडे तिकडे मिसप्लेस होण्याची शक्यता जास्त आहे आणि मग पुन्हा मग त्यांना त्याचा हिशोब द्यायचा असतो. त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून कॅशियरची केबिन ही अतिशय कमी स्पेसची ठेवलेली आहे. आफ्टर दॅट, सेफ डिपॉझिट लॉकर्स. सेफ डिपॉझिट लॉकर्स, लॉकर्सची जी सुविधा दिलेली असते बँकेमध्ये ती साधारणपणे 3/4 मीटर इतकी आहे. आता अर्थातच ही साईज जी आहे ती व्हॅरी होऊ शकते आणि ती कशावरती, तर बँकेचे खातेदार किती आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे. किती लोकांना लॉकरची सुविधा बँकेने प्रोव्हाइड केलेली आहे त्याच्यावरती डिपेंड करेल की बँकेचे लॉकर रूमची साईज किती ठेवायची आहे. आफ्टर दॅट, सॅनिटरी ब्लॉक्स फॉर द स्टाफ, तिथे डॅश केलेला मुद्दाम, कारण की बँकेमध्ये स्टाफ किती आहे त्याच्यावरती ते अर्थातच डिपेंड करेल की किती साईजचे सॅनिटरी ब्लॉक्स प्रोव्हाइड करायचे आहे. जनरली 10 लोकांच्या मागे एक युरिनल किंवा WC असं प्रमाण बँक डिझाईन करताना किंवा बँकेचं प्लॅनिंग करताना आपण करत असतो. नाउ दिस इज द टिपिकल लाईन प्लॅन ऑफ द बँक बिल्डिंग. इन दिस बिल्डिंग वी कॅन सी जो एंट्रन्स आहे त्या एंट्रन्सच्या अगदी जवळ तुम्हाला कोलॅप्सिबल डोअर दिसते. आता अनेक लोकांनी त्यांच्या दिस इज अ सिम्बॉल ऑफ प्रोव्हाइडिंग कोलॅप्सिबल डोअर. कोलॅप्सिबल डोअर अर्थातच का असलं पाहिजे, कारण का इट इज अ बँक बिल्डिंग वेअर सेफ्टी इज व्हेरी मच रिक्वायर्ड. कारण का तिथे चोरी आणि थेफ्टचे होण्याची जी शक्यता आहे सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे सेफ्टीच्या दृष्टिकोनातून तिथे कोलॅप्सिबल डोअर बसवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एंट्रन्सला किंवा वेटिंग स्पेसच्या इथे 1.5 मीटर वेटिंग एरिया, त्याची विड्थ 1.5 मीटर इतकी आहे. म्हणजे लोकांना बऱ्याचदा बँकेमध्ये गर्दी असते तर त्यांना तिथे थांबण्यासाठी बसण्यासाठी स्पेस त्या हिशोबाने साधारणपणे कमीत कमी 1.5 मीटर इतकी विड्थ वेटिंग एरियाची असणे आवश्यक आहे. आणि त्या वेटिंग एरियाच्या अगदी लगेच समोरच्या बाजूला आणि लेफ्ट हँड साईडला जे टी दिसत तुम्हाला छोटे, दॅट आर नथिंग बट द टेलर्स ऑर द कॅश काउंटर्स. कॅश काउंटर्स तिथे आहेत आणि समोरच्या बाजूला सगळे काउंटर्स आहेत. म्हणजे आता काउंटर्स मध्ये काय काय असतील बँकेमध्ये, तर कॅश डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट, चेक डिपॉझिट किंवा अजून कॅशियरच्या इथून पैसे काढणे, पैसे टाकणे बँकेमध्ये, असे बँकेमध्ये
किंवा लोन डिपार्टमेंट, अशा अनेक काउंटर्स तिथे समोर असतात. ते सगळेच दाखवणे शक्य नाही. तुम्ही जर बँक बिल्डिंग प्लॅन करत असाल, तर त्यामध्ये आपण वेगवेगळे काउंटर दाखवणे गरजेचे आहे. त्याच्या आधी आपण त्याची लिस्ट करणं आवश्यक आहे, की आपल्यामध्ये त्या बँकेमध्ये कोणते कोणते टाईपचे काउंटर्स असतात. आता त्या काउंटरच्या पाठीमागे वर्किंग स्पेस आहे. म्हणजे ते जे स्टाफ्स असतील त्यांच्यासाठीची सर्क्युलेशन स्पेस इट शुड बी मिनिमम ऑफ 3 मीटर वाईड. 3 मीटर वाईड इतकी त्याची मिनिमम स्पेस आहे. आणि बघा राईट हँड साईडला मॅनेजर्स केबिन आहे. गेल्या गेल्या जर कोणाला काही तक्रार असेल किंवा काय, तर तो मॅनेजरकडे जाईल. म्हणून मॅनेजरची केबिन ही एंट्रन्सच्या बाजूला ठेवलेली आहे. त्याच्या पाठीमागे करन्सीची असते, म्हणजेच जिथं सगळे पैसे स्टोअर होणार आहेत. ही रूम अतिशय कोपऱ्यामध्ये आणि एकदम सेफ ठेवलेली आहे, जेणेकरून सहजासहजी तिथं कोणी पोहोचू नये अशा ठिकाणी. आणि त्या करन्सी चेस्टच्या बाजूला लॉकर रूम आहे. लॉकर रूमच्या बाजूला स्टाफ रूम आहे. आणि त्याच्या बाजूला जेंट्स टॉयलेट आणि लेडीज टॉयलेट आहे. मधला जो एरिया आहे वर्किंग एरिया, त्या ठिकाणी कॉफी मशीन सुद्धा प्रोव्हाइड केलं. आजकाल बँकेमध्ये किंवा ऑफिसेसमध्ये कॉफी मशीन्स किंवा टी मशीन सुद्धा प्रोव्हाइड केलेले असतात. ड्रिंकिंग वॉटर किंवा कॉफी मशीन आपण तिथे प्रोव्हाइड करू शकतो. ओके, दिस इज अबाउट द लाईन प्लॅन ऑफ द बँक बिल्डिंग. नाउ ॲज फार ॲज युनिट नंबर 6 इज कन्सर्न, त्याच्यामध्ये आपण प्लॅनिंग ऑफ पब्लिक बिल्डिंग पाहिलं. त्याच्यामध्ये आपण बँक बिल्डिंग पाहिली, पोस्ट ऑफिस पाहिलं, हॉस्टेल पाहिलं, त्याच्यानंतर हॉस्पिटल पाहिलं, अशा अनेक बिल्डिंग्स पाहिल्या. पण आता ह्या ज्या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये आपण 4थ्या युनिट पासून जे परत स्टार्ट केलं होतं, त्याच्यामध्ये मी काही इम्पॉर्टंट टॉपिक्स काढलेले आहेत, जे रिव्हिजनच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे आहेत. तर या ठिकाणी आपलं सिलेबस संपलेला आहे. पण याच्यावरती मी काय तर परत आपण डिस्कस करणार नाही, कारण तेवढा आपल्याकडे वेळ नाही आहे. पण मी तुम्हाला जस्ट टॉपिक सांगतो की जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूप महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये 4थ्या युनिटमध्ये, आता पहिल्या स्लाइडमध्ये 4थ्या युनिटचं पॉईंट आहे, इफेक्ट्स ऑफ नॉईज कंट्रोल टेक्निक्स मीन्स द रिडक्शन ऑफ नॉईज. म्हणजे ऍट सोर्स रिडक्शन आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर मध्ये काही बॅरियर टाकून नॉईज रिडक्शन करता येतं, ते आपण पाहिलं होतं. त्यानंतर अकॉस्टिकल डिफेक्ट आपण पाहिले, म्हणजे रिव्हर्बरेशन, इकोज, डेड स्पॉट्स, हे आपण पाहिले होते. तर ते डिफेक्ट्स तुम्ही एक व्यवस्थित वाचायची गरज आहे. त्यानंतर व्हेंटिलेशन अँड इट्स टाइप्स, म्हणजे मेकॅनिकल व्हेंटिलेशन, नॅचरल व्हेंटिलेशन, ते कसं प्रोव्हाइड करतात ते एक त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. त्याचबरोबर प्लंबिंग सर्व्हिसेसमध्ये टाइप्स ऑफ ट्रॅप्स, मग त्याच्यामध्ये आपण पी ट्रॅप्स, क्यू ट्रॅप्स, एस ट्रॅप, हे 3 टाईपचे ट्रॅप आपण पाहिले होते. ते कसं वर्किंग होतं ते पाहिलं होतं. त्यानंतर गली ट्रॅप, इन्स्पेक्शन चेंबर, मॅनहोल, हे पण आपण त्याच्यामध्ये पाहिलंय. त्यासोबतच टाइप्स ऑफ वॉल्स, फिक्चर्स अँड फास्टनिंग्स, मग रिफ्लेक्स वॉल, नॉन रिटर्निंग वॉल, ज्या टाईपचे वॉल त्या प्लंबिंग सिस्टीमला आपण युज करतो, ते वॉल्स त्याच्यामध्ये आपण पाहिले. त्यानंतर वेस्ट वॉटर मॅनेजमेंट. तर हे युनिट नंबर 4च्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत. युनिट नंबर 5 मध्ये टाइप्स ऑफ रेसिडेन्शियल बिल्डिंग मध्ये आपण पाहिलं फंक्शनल रिक्वायरमेंट्स ऑफ रेसिडेन्शियल बिल्डिंग, म्हणजे साइजेस पाहिले, मिनिमम साइजेस. त्यानंतर इम्प्लिमेंटेशन ऑफ प्रिन्सिपल प्लॅनिंग, ऍस्पेक्ट प्रॉस्पेक्ट रुमिनेन्स जे आहे 10 प्रिन्सिपल प्लॅनिंग, ते कसे इम्प्लिमेंट करायचे रेसिडेन्शियल बिल्डिंग मध्ये. त्यानंतर बिल्डिंग लाईन्स आणि कंट्रोल लाईन्स, त्याच्यामध्ये कसा फरक आहे. कंट्रोल लाईन ही बिल्डिंग लाईन पेक्षा जास्त मोठी असते. सेटबॅक डिस्टन्सेस किंवा मार्जिन मध्ये फ्रंट साईडला किती मार्जिन ठेवायचं, त्याच्यानंतर लेफ्ट साईड किंवा साईड मार्जिन आणि बॅक साईडला किती मार्जिन ठेवायचं, हे आपण पाहिलं. हे पण महत्वाचं आहे. आणि ते कशावर डिपेंड करतं, तर हाईट ऑफ बिल्डिंगचं काय रिस्ट्रिक्शन्स आहे का, कंट्रोल कशी करायची हाईट ऑफ बिल्डिंग, ते पण महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपण रेसिडेन्शियल बिल्डिंगचं प्लॅन इलेव्हेशन सेक्शन आपण पाहिलेलं आहे. याची प्रॅक्टिस करणं खूप आवश्यक आहे, कारण एक्झाम मध्ये तुम्हाला ड्रॉइंग एक्सरसाइज येऊ शकते. म्हणून मुद्दाम तो पॉईंट मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे. ऍज फार एज युनिट नंबर 6 इज कन्सर्न, म्हणजे आताचा क्लासिफिकेशन ऑफ बिल्डिंग आपण पाहिलं एनबीसी जे दिलेलं आहे आपल्या नॅशनल बिल्डिंग कोडनी. त्याबरोबर फंक्शनल रिक्वायरमेंट ऑफ पब्लिक बिल्डिंग आपण पाहिलं. आणि ड्रॉइंग एक्सरसाइज आणि प्रॅक्टिस ऑफ व्हेरियस पब्लिक बिल्डिंग, म्हणजे आता आपण जसं बँक बिल्डिंग, त्याच्यानंतर पोस्ट ऑफिस वगैरे सगळं पाहिलं, हॉस्टेल, हॉटेल, तर त्याची पण प्रॅक्टिस तुम्ही घरी करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू जो 3ऱ्या युनिटमध्येच होता, पण त्याची पण आपण एखादी स्टेअर केसचा पार्ट किंवा काय त्याचा पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू सुद्धा आपल्याला एक्झाम मध्ये येऊ शकतो. त्याचं सुद्धा आपण प्रॅक्टिस करायची आहे. तर हे दिस वॉज अबाउट द आर्किटेक्चरल प्लॅनिंग अँड डिझाईन ऑफ बिल्डिंग. आय होप तुम्हाला आजचा जो टॉपिक आहे तो पण समजलेला आहे आणि तुम्ही रिव्हिजनचे टॉपिक व्यवस्थित त्याचा अभ्यास करताल घरी आणि टर्म वर्क सुद्धा वेळेवर कम्प्लीट करताल. त्याच्यानंतर आता तुमचे काही क्वेश्चन्स असतील किंवा क्वेरी असतील तर मला सांगा. 2 मिनिटं आहेत. हा व्हिडिओ आपण आपल्या युट्यूबच्या चॅनलला टाकलेला आहे. समजा तुम्हाला रिव्हिजनचे कोणते पॉईंट हे पाहायचं असेल तर तुम्ही युट्यूबला ते बघू शकता. तुमचं काही क्वेश्चन आहेत का, तुम्ही तुमचे माईक ऑन करू शकता, विचारू शकता. सर मला एक विचारायचं होतं. हो, विचारा. सर ते ना WhatsAppवर नाही का एक न्यूज आली की 1 जुलै नंतर हा. पेपर आहेत. खरं आहे का म्हणजे? हो. हां. म्हणजे 1 जुलै अं, नंतरच होणार आहे.